उगाच सांगितलं तुम्हाला. सांगितलंच नसतं तर तुम्ही असं काही बोललाच नसतं. अगं मग सांगताना सांगायचं ना, कुणासनी बोलू नका म्हणून. तेवढं कळायला पाहिजे की तुम्हाला. आता गप बसा, काय बोल नका. आता काय झालं बोलून. जाऊ बापू, येतात गावात. नाही, आराम करतो वाईस. करा करा, मी जाऊन ये. काय सहज का? उद्या जत्रा आहे. काय आव्हान ग बघतो की जरा. असं असं. तुम्हाला नवी कापड बी घ्यायची आहेत. कापड अहो पण मागच्या वेळेला घेतली होती की. आता कशा पायी? मागच्या यायचं झालं, आता घ्याय ना ग का? होय, पण तरी बी नाही घेतली तरी चालते. राहू दे बा, आता ते नग म्हणतायत तर राहू दे की. नाही नाही नाही, तुमचं मन मला काय मोडायचं नाही बघा. आता तुम्ही ठरवलंच हाय तर घ्या, मी काय बोलणार. बर बर, येतो ना, घेऊन येतो. येतो मी. बाजूला पण चालेल. उठ उठ तिकडे. अरे राम 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 राम. येत त्या हे बघ, मला एकट्याला सगळीकडे लक्ष ठेवता येणार नाही. तू पण जरा लक्ष दे. आणि ते काय घडतं ते मला येऊन सांग. अय्यो होय, डोळ्यात तेल घालतो आणि लक्ष ठेवतो. हेनरी, तो बघा बाळू निघालाय. बाळू, ए बाळू, बाळ इकडे. अरे पंच बोले त्यात. काय बाळू, कसा आहेस? बरं आहे. ते पैशांबद्दल बोललास मयप्पा बरोबर? नाही, म्हणजे तुम्ही पैसे देणार नाही तर? अरे बाळू, पैक दिलं नाही तर किती द्यायचं आहेत? अय्यो बाळू, गावकऱ्यांनी जेवढे दिले तेवढेच द्यायचे. अय्यो, तू बोलून घे मयप्पा बरोबर. हे घ्या यो यो. आणि परत माझ्या बाला काय बी बोलू नका. बाळू, तुझ्याकडून कुठून आले पैसे? आता त्यांनी पैसे दिले आहे ना, मग झालं की. अय्यो गुंडू, अरे पण पैसे आले कुठून विचारायला नको? अय्यो एवढं सांगून मी हे देवप्पा गावात यायचं थांबत का नाही? पंताच्या शब्दाला काही मान आहे का नाही? अजून किती दिवस हे सगळं सहन करायचं म्हणते मी. अशाने सगळे गावकरी त्या देवप्पाच्या मागे जातील. मग ए देवप्पा, तुला सांगितलं की गावात पाय ठेवायचं नाही म्हणून, लक्षात येत नाही? आणि मला हे सांगणारा तू कोण रे? मी कोण? अय्यो, तुझ्या लक्षात नाही? अय्यो, मी या गावचा पंच. या गावात मी जे बोलणार तेच होणार. असं मग हे बाकीच्यासनी सांग, या देवप्पाला नाही. ए देवप्पा, तुला शेवटचं सांगतो, गपचूप निघून जा, नाही तर माझ्या इतका वाईट कोणी नाही. म्या भी तुला शेवटचं सांगतो,
माझ्या मध्ये येऊ नकास, नाहीतर नाहीतर काय करशील? राख रांगोळी करीन तुझ्या आयुष्याची. अय्यो बाजूला.